सर्वांना हर हर महादेव, जय शिवशंभू। उत्तरेपासून दक्षिण ते पूर्वेपासून पश्चिमपर्यंत भारतात अनेक रहस्यमय मंदिरे आहेत। ही मंदिरं वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित आहेत व वेगवेगळ्या कालखंडात यांची स्थापना केली आहे। या सर्व मंदिरांच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत। या मंदिरांसोबत नुसती श्रद्धा जोडलेली नसून या मंदिरांपासून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो, तसेच सरकारच्या तिजोरीतही भर पडते। आज आपण अशाच एका रहस्यमयी व विलोभनीय मंदिराची माहिती बघणार आहोत, जे भारताच्या पश्चिम बाजूला आहे। त्याचा एक वेगळा इतिहास आहे। आपण बघणार आहोत गुजरातमधील सोमनाथ हिंदू मंदिर, ज्याची धर्म, संस्कृती, तथ्य, इतिहास हा खूप वेगळा राहिला आहे। हिंदू धर्मग्रंथ स्कंद पुराणानुसार चंद्रदेवाने राजा दक्ष यांच्या 27 मुलींशी लग्न केले होते, पण त्यातील रोहिणी या मुलीशीच चंद्रदेव जास्त प्रेम करत होते। त्यामुळे बाकीच्या राण्या नाराज होत असे, म्हणून राजा दक्ष यांनी चंद्रदेवाला शाप दिला। चंद्रदेवांनी या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची तपश्चर्या केली व महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना शापमुक्त केले व तेथे स्वयंभू महादेव ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन झाले व ते ठिकाण म्हणजेच सोमनाथ होय। हे मंदिर हिंदूंसाठी खूप वेगळे महत्त्व प्राप्त करून देते, कारण महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले शिव ज्योतिर्लिंग मानले जाते। आपण कोणत्याही मंदिराची माहिती किंवा इतिहास बघत असलो तर ते मंदिर प्रथम कोणी केव्हा बांधले याचा उल्लेख करत असतो, परंतु या मंदिराची स्थापत्यकला खूप वेगळी आहे। कारण हिंदू मायथॉलॉजीनुसार या मंदिराची स्थापना कोणी मनुष्याने केली नसून स्वतः चंद्रदेवांनी केली असे म्हणतात। या मंदिरावर अनेक वेळा परकीय आक्रमण झाली व त्याची तोडफोडही करण्यात आली। प्रत्येक वेळेस ते पुनर्स्थापित करण्यात आले, परंतु हे मंदिर प्रथम कधी स्थापन झाले हे आजही गूढ रहस्य आहे। या मंदिराची स्थापत्यशैली बघितली तर हे प्रमुख 3 भागात केली आहे, म्हणजेच गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप। मंदिराची उंची 150 फूट आहे। मंदिरावर असलेल्या कळसाचे वजन 10 टन आहे व मंदिरावर असणाऱ्या ध्वजाची उंची जवळपास 27 फूट आहे। या मंदिराला विशेष महत्त्व येथे असणाऱ्या कपिला, हिरण व सरस्वती या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होय। आपण आत्तापर्यंत मंदिराचा थोडासा इतिहास व पार्श्वभूमी बघितली। आता आपण प्रत्यक्षात तिथे असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांची व तेथील यात्रा कशी करायची याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सोमनाथला येण्यासाठी तुम्ही जर विमानाने प्रवास करणार असाल तर सोमनाथपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर असणारे किशोद हे विमानतळ आहे। दुसरे विमानतळ हे दीव आहे, ज्याचे सोमनाथपासूनचे अंतर 85 किलोमीटर आहे। तिथून तुम्ही सोमनाथपर्यंत येण्यासाठी बस किंवा टॅक्सीने येऊ शकता। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर वेरावल हे जवळचे रेल्वे स्थानक आहे। ते मुख्य मंदिरापासून 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तिथून तुम्हाला बस व रिक्षाची सुविधा उपलब्ध असते। सोमनाथ येथे राहण्यासाठी तुम्ही हॉटेल्स, धर्मशाळा किंवा श्री सोमनाथ ट्रस्ट यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या अतिथीगृहाची निवड करू शकतात। मंदिराच्या बाजूलाच सोमनाथ प्रसाद अन्न क्षेत्र आहे, जिथे सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत व संध्याकाळी 7 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत मोफत जेवण मिळते। मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मोबाईल, कॅमेरा किंवा इतर डिजिटल वस्तू नेण्यास परवानगी नाही आहे। हे सामान बाहेर ठेवण्यासाठी निशुल्क स्वरूपात लॉकरची व्यवस्था केलेली आहे। यानंतर तुम्ही दर्शनाला रांगेत उभं राहून गर्भगृहातून आत प्रवेश करून अतिशय मनमोहक अशा शिवज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आनंद घेऊ शकता। मंदिरामध्ये 3 वेळेस आरती केली जाते, सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता। तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या आरतीमध्ये सहभागी होऊ शकता। मुख्य मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूलाच जुने सोमनाथ मंदिर दिसेल, ज्याची स्थापना अहिल्यादेवी होळकर यांनी केली होती। यानंतर तुम्ही जाऊ शकता त्रिवेणी संगम, कारण सोमनाथ मंदिराला विशेष महत्त्व येथे असणाऱ्या कपिला, हिरण व सरस्वती या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे प्राप्त झाले आहे। तिथे गेल्यानंतर तुम्ही स्नानही करू शकता। त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही भेट देऊ शकता बाजूलाच असणाऱ्या सूर्य मंदिराला, जिथे तुम्ही सूर्यदेव व छायादेवी यांचे दर्शन घेऊ शकता। मंदिराच्या चारही बाजूला अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत।
असं म्हणतात की गुजरातमधील हे सर्वात जुने सूर्यमंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या वेळेस याच ठिकाणी सूर्यदेवाची पूजा केली अशी मान्यता आहे. बाजूलाच तुम्हाला सूर्यकुंडही बघायला मिळेल व या मंदिराची दर्शनाची वेळ असते सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. मंदिराच्या ठीक पाठीमागेच तुम्ही बघू शकता हिंगलाज माता गुफा, जिला 5 पांडव गुफा या नावाने ओळखण्यात येते. या गुफेचा शोध बाबा नारायणदास यांनी 1949 मध्ये लावला. अशी मान्यता आहे की पांडवांनी अज्ञातवासाच्या वेळेस माता हिंगलाज यांची पूजा अर्चा केली होती. हिंगलाज माता मंदिर सकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. हिंगलाज माताच्या मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणारे गोलोकधाम तीर्थ या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या चरण पादुकांचे दर्शन घेऊ शकता. तसेच तुम्ही तिथे गेल्यानंतर गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीकृष्ण चरण पादुका, बलदेवजी गुफा, गोलोक घाट, काशी विश्वनाथ मंदिर, महाप्रभूजी बैठकजी या अशा सर्व ठिकाणी तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. जरा नावाचा शिकारी शिकार करत असताना त्याच्याकडून भगवान श्रीकृष्ण यांना बाण लागला होता. ज्या ठिकाणाहून त्याने बाण मारला होता ते ठिकाण म्हणजेच बाणगंगा व ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांना बाण लागला व त्यांचा मृत्यू झाला अशी आख्यायिका आहे. ते ठिकाण म्हणजेच भालका तीर्थ. या दोनही ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. भालका तीर्थ या ठिकाणी तुम्हाला भगवान श्रीकृष्ण यांची झोपलेली मूर्ती बघायला मिळते, जी की तुम्हाला अन्य कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांची उभी असलेली मूर्ती बघायला मिळते. भालका तीर्थ या ठिकाणी असलेले मंदिर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी दर्शनाला उघडे असते. यानंतर तुम्ही बाणगंगा या ठिकाणाला भेट देऊ शकता, जे की भालका तीर्थ या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. बाणगंगा या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही समुद्रामध्ये असलेल्या शिवज्योतिर्लिंगाची दर्शन करू शकता. आणि असं म्हटलं जातं की अशा प्रकारचे तिथे 5 शिवलिंग आहे. सोमनाथला गेल्यानंतर तुम्ही अनेक मठ मंदिरांना भेट देऊ शकता. त्यातीलच एक शारदापीठ हे होय, ज्याला शंकराचार्य मठ या नावाने ओळखण्यात येते. तेथील असलेले मंदिर 200 वर्ष जुने आहे असे म्हटले जाते. तिथे गेल्यानंतर तुम्ही शंकराचार्य मंदिर, नृसिंह मंदिर, कामनाथ महादेव मंदिर या अशा मंदिरांना भेट देऊ शकता. अशी मान्यता आहे की तिथे एक कुंड आहे, ज्या कुंडामध्ये तुम्ही स्नान केल्यानंतर तुमचे सर्व रोग दोषमुक्त होतात. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही 1 ते 2 दिवसाचे नियोजन करून या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी येण्यासाठी भक्तगण नोव्हेंबर ते मार्च या वेळेला जास्त पसंती देतात. तसेच श्रावण महिन्यात व शिवरात्रीला या ठिकाणी भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अपेक्षा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.